न- नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिजित पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं माझं युट्यूब चॅनल फ्युचर ब्युरोक्रॅट्सवर मनापासून स्वागत करतो. तर आज 4 जानेवारी, तर आज गट ब चा पेपर झालेला आहे. तर त्या पेपरमधील आपण विज्ञानचा जो पोर्शन होता त्या पोर्शनचे आपण संभाव्य उत्तरे पाहणार आहोत. आता हे संभाव्य उत्तरे आहेत मित्रांनो, आयोगाच्या आन्सर नुसार याच्यामध्ये थोडाफार बदल तुम्हाला पाहायला भेटू शकतो. चला तर मग आपण वेळ न वाया न घालता संभाव्य उत्तरे पाहूया. पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी विधाने बरोबर ती चूक असं सांगितलेलं आहे. क्ष किरण या विद्युत चुंबकीय लहरी असतात. ब आहे, क्ष किरणांची तरंगलांबी खूप कमी असते. क आहे, क्ष किरणांवर ऋणभार असतो. आणि डी आहे, क्ष किरण विद्युत आणि चुंबकीय क्षेत्रामुळे विचलित होतात. तर इंग्लिशमध्ये बघूया, एक्स रे आर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. आता तुम्ही जर इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम बघितला असेल, इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम, तर सगळ्यात पहिले इथे असते गॅमा रेज, त्याच्यानंतर असतात एक्स रेज, त्याच्यानंतर अल्ट्राव्हायलेट, त्याच्यानंतर युव्ही, त्याच्यानंतर इन्फ्रारेड, त्याच्यानंतर मायक्रोवेव्ह आणि रेडिओ वेव्स. तर अशा प्रकारे हे वेव्स असतात. तर इथं आहेत एक्स रेज. तर एक्स रेज हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम मध्ये आहेत म्हणल्यावर एक विद्युत चुंबकीय लहरी असणार. तर हे वाक्य तर बरोबर आहे. त्याच्यानंतर जसे इलेक्ट्रो या स्पेक्ट्रम मध्ये इथं सर्वात जास्त वेव्हलेंथ असते. वेव्हलेंथला आपण लॅम्बडाने दाखवतो. वेव्हलेंथ ही खूप जास्त असते आणि इकडे वेव्हलेंथ ही कमी असते. तसेच इकडे फ्रिक्वेन्सी कमी असते आणि इकडे फ्रिक्वेन्सी ही जास्त असते. तर सॉरी, आपण उलट सांगितलेलं आहे. जी वेव्हलेंथ आहे ती वेव्हलेंथ ही इकडे कमी असते, त्याच्यामुळे यांची फ्रिक्वेन्सी जास्त असते. इकडे वेव्हलेंथ ही जास्त असते, त्याच्यामुळे फ्रिक्वेन्सी ही कमी असते. तर एक्स ची वेव्हलेंथ ही कमी असते. लॅम्बडाने आपण त्याला दाखवतो वेव्हलेंथ आणि फ्रिक्वेन्सी आपण एफ ने दाखवतो. तर हे दुसरं वाक्य सुद्धा बरोबर आहे. आता क्ष किरणांवर ऋणभार असतो. आता हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम जे आहेत ना, यांच्या जेवढे काही हे रेज आहेत, गॅमा रेज, एक्स रे, युव्ही रेज किंवा व्हिजिबल रेज, तर यांच्यावर कुठल्याही प्रकारचा चार्जच नसतो, म्हणजे कुठलाच चार्ज नसतो या सरांवर. त्याच्यामुळे ऋणभार वगैरे असणार, तर हे वाक्य चुकीचं आहे. त्याच्यामुळे अ बरोबर, ब बरोबर आणि क चूक. तर आता ऑप्शन कुठे आहे? बरोबर 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 चूक 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 चूक. तर पर्यायामध्ये सापडतो. म्हणजे चौथा वाचून आपण वेळ वाचू शकतो. एक हे झालं. आणि ज्याच्यामुळे त्यांच्यावर कुठलाही भार नसतो, ऋणभार नाही किंवा धनभार नाही, कुठले नाही, त्याच्यामुळे ते जेव्हा वाहतात ना, तर ते कुठल्याही म्हणजे डिफ्लेक्शन, कुठल्याही त्यांच्यामध्ये विचलन होत नाही. तर ते विदाउट एनी डिफ्लेक्शन ते त्यांचं वहन होत असतं. त्याच्यामुळे सी सुद्धा हे चुकीचं आहे. तर पर्याय क्रमांक 1 याचं संभाव्य उत्तर असणार आहे. कारण त्यांच्यावर कुठलाही चार्ज नाही, म्हणून त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे डिफ्लेक्शन होणार नाही. बरोबर, ते न्यूट्रल सारखं काम करतील आणि ते कोणाकडे डिफ्लेक्ट होणार नाही. पुढचा प्रश्न आहे, जोड्या लावा. अल्फा कण, बीटा कण, किरणोत्सर्गीकरणाचे एकक आणि गॅमा किरण. हा प्रश्न आपण सिंपल लॉजिकवर सुटू शकतो. जर तुम्हाला अल्फा, बीटा, गॅमा यांच्यामध्ये थोडं कन्फ्युजन असतो, पण जर हा तुम्ही भाग घेतला असाल किरणोत्सर्गीकरणाचे एकक, तर हे क्युरी हे एकक आहे. आता इथे एकक काय आहे? इलेक्ट्रॉन हे एकक असतं का? ऊर्जेचे फोटॉन हे एकक असतं का? किंवा हेलियमचे 2 अणू हे कोणाचं एकक असतं का? सिंपल लॉजिक होतं, बरोबर. तुम्हाला लॉजिक लावायचे. इथे एकक विचारले, एकक हे कोणतं तरी सायंटिस्टचं नाव असणार काहीतरी असं. कारण आपण फिजिक्स मध्ये बघतो, कुलॉम हे एकक आहे, अँपियर हे एकक आहे, ओहम हे एकक आहे, बरोबर. त्याच्यानंतर अजून जूल हे पण एक एकक आहे, वॉट हे पण एक एककच आहे. जी काय सायंटिस्टची नाव आहे तीच एकक आहे. आता मेरी क्युरी ह्या खूप मोठ्या सायंटिस्ट आहेत, ज्यांना 2 वेळेस नोबेल प्राइज भेटले. ही दुसरी व्यक्ती आहे 2 वेळेस नोबेल प्राइज भेटले. फक्त 2 व्यक्तींना 2 वेळेस नोबेल प्राइज भेटले, त्यांच्यापैकी एक आहेत मॅडम क्युरी, बरोबर. तर जर आपण बघितलं तर सायंटिस्टच्या नावावरूनच हे एकक असतात. तर इथं सिंपल तुम्हाला लॉजिक लावायचं होतं. आता अल्फा कण काय असतात? तर अल्फा कण हे हेलियमचा जो अणू आहे त्याचा जो इलेक्ट्रॉन असतो, सॉरी इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन, तर त्यालाच त्यांनी अल्फा कण असं म्हणलेलं आहे. तर पहिल्याचं उत्तर 3 असणार आहे. तर आपल्याला इथून ऍक्च्युअली इलिमिनेशन उत्तर भेटतं. तुम्हाला एक एक विचारले, सायंटिस्ट नाव लावलं, तुम्ही लॉजिक भेटलं, तर मला सीचं उत्तर हवं. सीचं उत्तर एकाच येतं ना. मला भले यांच्यामध्ये थोडं कन्फ्युजन झालं असतं, पण मी तिथे इलिमिनेट केलं असतं आणि माझं उत्तर काढलं असतं. तर पर्याय क्रमांक 4 आहे त्याचं उत्तर निघतं. तर गॅमा किरण मी 2 मिनिटाखाली सांगितलं होतं तुम्हाला. गॅमा किरण सर्वात जास्त त्यांची पेनिट्रेशन पॉवर आहे, बरोबर. तर इथं उच्च ऊर्जेचे फोटॉन जेवढी जास्त पॉवर असेल, हाय एनर्जी असेल, तेवढं जास्त ते पेनिट्रेशन करणार. त्याच्यामुळे गामा किरण हे इथे असणार. अल्फा कण हेलियम साठी सांगितले आणि बीटा कण हे इलेक्ट्रॉन असतात. तर आपण याला थोडंसं आता साफ करूया. तर इथे तुम्हाला प्रत्येक लॉजिक लावायचं होतं की एकक हे कुठल्याही सायंटिस्टचं नाव असतं आणि मेरी क्युरी ह्या सायंटिस्ट होत्या. तर तुम्ही म्हणजे सिंपल ते लॉजिक लावून सुद्धा उत्तर काढू शकलं असतं. तर याचं पर्याय क्रमांक उत्तर 4 हे आहे. पुढचा प्रश्न आहे, अप्रकट विलीन उष्मा म्हणजे काय? ज्याला इंग्लिशमध्ये आपण लॅटेंट हीट ऑफ फ्युजन म्हणतो. लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. तर त्यांनी डेफिनेशनच विचारलेली आहे. सिंपल डेफिनेशन. आणि ते डेफिनेशन काय? पर्याय क्रमांक 3. द अमाउंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू कन्वर्ट युनिट मास ऑफ अ सबस्टन्स फ्रॉम सॉलिड टू लिक्विड ऍट इट्स मेल्टिंग पॉईंट विदाउट राईज ऑफ टेम्परेचर. म्हणजेच काय? एका पदार्थाचं एक काय वस्तुमान आहे, ज्याला आपल्याला त्याचा विकलांक बिंदू, ज्या मेल्टिंग पॉईंट आहे तिथपर्यंत नेऊन त्याला घन स्थितीमधून म्हणजे सॉलिड मधून आपल्याला लिक्विड मध्ये कन्वर्ट करायचं आहे विदाउट चेंज इन टेम्परेचर. जे काही टेम्परेचर आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल किंवा वाढ न होऊ देता, तर ते त्याची लॅटेंट हीट. लॅटेंट हीट म्हणजे काय? अप्रकट विलीन उष्मा. अप्रकट म्हणजे ती दिसत नाही, हिडन असते तिथं, पण ती तिथं काम करते. त्याच्यामुळं
कुठलीही बाहेरून ऊर्जा त्याच्यात वाढत होत नाही, कुठलाही राईज होत नाही टेम्परेचरचा. तर याचा पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, आणि अगदी सोपा प्रश्न म्हणेल मी. तपांबराचे स्थिर वाचताना व्यवस्थित वाचायचे. जमिनीपासून वरच्या दिशेने विचारले. कदाचित त्याने म्हणजे सेक्वेन्स दिलाय, वरून खाली सांगा, आणि आपण डोक्यामध्ये असतो की तपांबर, सितंबर, मध्यांबर, आयनांबर असं करून गेलेलो असतो, आणि परीक्षेत जाऊन आपण तेच करून असतो. प्रश्न काय विचारलेला असतात, मी माझंच करून येणार. असे पण काही महानग असतात, बरोबर. तर यांनी बरोबर सिक्वेन्स विचारलाय, आणि कुठून विचारलंय, जमिनीपासून ते वरच्या दिशेने. तर तपांबर, सितंबर, मध्यांबर आणि आयनांबर. तर हे तुम्ही अगदी सोपा प्रश्न होता, त्याचं संभाव्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा आहे अल्युमिनियम या प्रमुख खनिज कोणते. तर अल्युमिनियमचा बॉक्साईट हा ओव्हर आहे, ज्याच्यामधून अल्युमिनियम भेटतो. आता मॅलेचेट कशाचा आहे, तर मॅलेचेट मधून आपल्याला कॉपर भेटतं, कॉपर, तांबे. गॅलिना याच्यापासून आपल्याला लीड भेटतं, लीड. आणि डोलोमाइट पासून आपल्याला मॅग्नेशियम भेटतो, Mg. तर हे काही ओर आहेत. तर तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला जो आयरन आहे, आयरन म्हणजे लोहाचे 4 ओर आहेत. कोणते कोणते, मॅग्नेटाइट, हिमेटाइट, लिमोनाइट आणि सिरेडाइट. तर हे 4 ओर तुम्हाला व्यवस्थितरित्या करून जायचे आहेत. मॅग्नेटाइट, हिमेनाइट, लिमोनाइट आणि सिरेडाइट. तर हे 4 आयरनची ओर आहेत, तर ते तुम्हाला व्यवस्थितरित्या करून द्यायचे. पुढचा प्रश्न आहे, कार्बनच्या सर्वाधिक मुबलक समस्थानिकेचे व अणुवस्तुमानांक संख्या किती आहे. व्हॉट इज द ॲटॉमिक मास नंबर ऑफ मोस्ट अबंडंट आयसोटोप्स ऑफ कार्बन. आता आयसोटोप म्हणजे काय, तुम्हाला बेसिक्स हे माहित असायला हवं. आयसोटोप म्हणजे असे एलिमेंट ज्यांचा ॲटॉमिक नंबर म्हणजे जो अणुवस्तू अंक आहे, अणु अंक आहे, तो सारखा असतो, मात्र अणुवस्तुमानांक हा वेगवेगळा असतो. जर आपण कार्बनला असं लिहितो, कार्बन C6 व C12, म्हणजे हा याचा अनुक्रमांक झाला 6 आणि अणुवस्तुमानांक झाला 12. ॲटॉमिक मास नंबर आणि हा ॲटॉमिक नंबर. कार्बनला C13 आणि कार्बन C14 असे याचे 3 समस्थानिके, 3 आयसोटोप्स आहेत, बरोबर. तर हा सर्वात रेअर आहे आणि हा सर्वात अबंडंट आहे, 99% सापडतो. हा कार्बन 14 जो आहे तो आपण जे फॉसिल्स वगैरे असतात, जीवाश्म, त्यांचे वय काढण्यासाठी वापरतो, आहे की नाही, डेटिंगसाठी. कार्बन डेटिंग जेव्हा करतो आपण तेव्हा हा कार्बन 14 वापरतो. तर याचं कारण यांनी मुबलक विचारले, तर सर्वात मुबलक हा कार्बन 12 असतो. कार्बन 6 जो आहे, म्हणजे हे 6 जे दिले ते त्याचा अनुक्रमांक आहे, बरोबर, ॲटॉमिक नंबर आहे कार्बनचा. पुढचा प्रश्न आहे, डेंटेलियम हा प्राणी कोणत्या संघामध्ये मोडतो. आता डेंटेलियम जर तुम्ही बघसाल ना, तर याला टस्क शेल म्हणतात. टस्क म्हणजे हत्तीची जो दस्त असतो, हस्तिदंत, तो तशा प्रकारचा असतो, आणि तशा प्रकारची एक त्याच्यावर शेल असते, कॅल्शियमची बॉडी असते. तर तो मोलुस्क या गटातील आहे, बरोबर. तर ॲनालिडामध्ये कोण कोण येतात. ॲना म्हणजे काय, ॲन्युअल्स म्हणजे रिंग्स, आणि लिडा म्हणजे लिंक्स, जे काय असे रिंग्सने जोडलेले असतात, जसे की गांडूळ, अर्थवर्म आहे. मग त्याच्यानंतर लीच म्हणतो ना आपण, लीच, जळू, ज्याला आपण मराठीमध्ये जळू म्हणतो, ज्याची बॉडीवर असे गोल 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 असा तो जोडल्यासारखा अर्थम झालं किंवा गांडूळ झालं. तर याच्यामध्ये अर्थम आणि गांडूळ हे ॲनालिडाचे उदाहरण आहेत. अर्थोपोडा, आता अर्थो म्हणजे अपेंडेजेस म्हणजे अवयव, आणि पोडा म्हणजे लेग्स किंवा जॉईंट्स, ज्यांचे अवयव हे हातपाय हे जोडलेले असतात, ज्यांचे हातपाय हे जोडलेले असतात, तर असे त्यांना अर्थोपोडा म्हणतो. आणि ते कोण आहेत, तर इन्सेक्ट्स, कीटक, बरोबर. जसं की मच्छर झाला, मॉस्किटो, मधमाशी, झुरळ, फुलपाखरू, अजून किती सारे कीटक आहेत. त्याच्यामध्ये खेकडा पण येतो, क्रॅब्स येतो, विंचू येतो. तर अशा प्रकारचे आर्थोपोडा. आता हा आर्थोपोडा जो आहे ना, तो सर्वात मोठा फायलम आहे, आणि 2 नंबरचा सर्वात मोठा फायलम आहे मोलस्का. याच्यावर यांनी राज्यसेवेच्या 2024 मध्ये 2 प्रश्न विचारलेत मोलस्क याच घटकावर, बरोबर. तर मोलस्को या घटकावर राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेत त्यांनी 2 प्रश्न विचारले होते. आर्थोपोडा सर्व. आता इकॅनोडर्माटा, इकॅनो म्हणजे काय म्हणतो त्याला आपण, काटे. इकॅनो म्हणजे काटे, आणि डर्मा म्हणजे स्किन, ज्यांच्या स्किनवर काटे असतात, जसं की स्टारफिश. जर तुम्ही कुठे स्टारफिशचे चित्र बघितलं असाल, तर तुम्हाला काय की त्याच्या पाठीवर असे छोटे 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 काटे असतात, बरोबर. तर याचं संभाव्य उत्तर आहे डेंटेलियम हा मोलस्काचा आहे. पुढचा आहे, कॅटफिशच्या अनेक प्रजातीमध्ये मिशांसारख्या प्रक्षेपणांवर रुचिज्ञान कलिका असतात, ज्या अन्न शोधण्यासाठी मदत करतात. आता या वाक्य वाचताना तुम्हाला एकदम डोकं शांत ठेवून वाचायचंय. अन्न शोधण्यासाठी मदत करतात म्हणजे त्याच्या तोंडावर काहीतरी मिशासारख्या घटक असतात, म्हणजे एखादी फिश असेल आणि त्याच्या माउथवर अशा मिशा इथे आपण डोळा काढूया, अशी फिश कन्सिडर करा तुम्ही, फिश आहे, इथे अशा मिशा वगैरे असते त्या तोंडावर. तर या मिशांचं काम आहे सेन्सेशन करणे, की जिथे फूड वगैरे कुठे आहे, म्हणजे फुडाचा, अन्नाचा शोध घेणं, बरोबर. अन्न शोधण्यासाठी त्या कार्य करतात. त्या प्रक्षेपकांना डॅडॅश असे म्हणतात. तुम्ही जर एक लॉजिक लावलं, तर दात कधी अन्न शोधण्याचं कार्य करतील का बरं. दातांचं काम आहे अन्नाला तुकडे करणे, क्रश करणे, अन्नाचे जो मोठा घास आहे त्याला तोडून छोट्या घास करणे. तर त्याचं योग्य पर्याय उत्तर बार्बेल्स हे सेन्सेशन सारखं काम करतात. आपण जे मासळी बघितली होती, आपण जे आता इथे काढली होती माशी, तिचा डोळा, याच्या तोंडावर हे असे काही जे हे मिशासारखे असतात, त्याला आपण बार्बेल्स म्हणतो, बरोबर. तर याचा पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असणार आहे. पुढे आहे, खालीलपैकी कोणता प्राणी सर्वात आधी पृष्ठवंशी प्राण्यांच्या गटात अग्निपथाशी संबंधित आहे. आता अग्निपथाशी संबंधित आहे,
बरोबर, तो अज्ञाथा मधील आहे. तर इथे असा जो पेट्रोमायझॉन आहे तो संग्रहित आहे. आणि याचं दुसरं एक उदाहरण आहे हॉगफिश. हॉगफिश, आता याने त्यांना जवळच ऑप्शन दिलाय डॉगफिश, पण असं म्हणजे डॉगफिश पण असते, पण तो अज्ञाथाशी रिलेटेड नाही. तो हॉगफिश आहे, हॉगफिश. तो आणि पेट्रोमायझॉन, त्याला लॅम्प्रे म्हणतो, तो हे याचे उदाहरण आहे. तर पर्याय क्रमांक 3 बरोबर. आता हे दोन गट असतात, अज्ञाथा आणि ज्ञातोष्टमा. अज्ञाथा म्हणजे जॉलेस, ज्यांच्यामध्ये जबडा नाहीये, तर हे जबडा नसणारे आहेत. अज्ञाथा म्हणजे जबडा नसणारे, जबडा नसणारे. आणि दुसरे असतात ज्ञाथोस्टोमा, ते असतात जबडा असणारे. कोणते? नाथा. आता तुम्ही जी पासून सुरुवात येतात त्याला ज्ञाथा असं नाही म्हणत का, तर ज्ञाथाच म्हणतात. आणि हे असं जबडा असणारे, जबडा असणारे. पुढचा प्रश्न आहे, वनस्पतीचे गट आणि त्यांची जोडी जुळवा असं त्याने दिलेलं आहे. तर इंग्लिश मध्ये बघू शकता इकडे प्लांट ग्रुप्स आणि इकडे आहेत एक्झाम्पल्स. तर शेवाळ, शेवाळ आता शेवाळ तर आपल्याला माहित नाही, पण त्यांनी इथे आता प्रॉपर क्लायमॅटोमोनास एक अल्गेचं नाव दिलेलं आहे. तर ते थोडंसं माहित नसायचं होतं. ब्रायोफाइट्स, ब्रायोफाइट्स हे फ्युनारिया असतात. त्याच्यानंतर टेरडोफाइट्स हे लायकोपोडियम, आणि जिम्नोस्पर्म असतात ते सायकस. सायकसचं पान म्हणजे असं एक कोनिकल झाड असतं, क्रिसमसचं ट्री कसं असतं तशा प्रकारे सायकसचं एक झाड असतं. तर हे असे असे झाड असतात. क्लायमॅटोमोनास एक असा अल्गे असतो, दोन त्याचे हे निघतात, इथे छोटासा हे आणि असं हे असतो. तर असा एक छोटासा अल्गे असतो युनिसेल्युलर. फ्युनारियाचं झाड पण छोटे 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 असे पान असतात आजूबाजूला. बरोबर, याचं उत्तर म्हणजे हा प्लांट क्लासिफिकेशन मधून एक प्रश्न विचारला त्याने. बरोबर, प्रश्न कुठून आले ते पण आपल्याला बघायचे. एक आहे प्लांट क्लासिफिकेशन, बरोबर, म्हणजे कंबाईनला पण याच्यातून काहीतरी आपल्याला भेटणार आहे. प्लांट क्लासिफिकेशनचा प्रश्न होता. हा जो मोलुस्क होता तो अॅनिमल क्लासिफिकेशन झाला. वेगवेगळे फायलम विचारले होते ना त्याने, संघ कोणत्या संघामध्ये मोडतो, संघीकरण, त्याचं वर्गीकरण विचारलं होतं अॅनिमल. त्याच्यानंतर हा पण अॅनिमल क्लासिफिकेशन मधलाच प्रश्न आहे. हे तुम्हाला स्टेट बोर्ड मध्ये हे सर्व काही भेटून जाईल. म्हणजे 3 प्रश्न त्याने क्लासिफिकेशन याच्यावरून आलेले, वर्गीकरणावर आलेले आहे. तर म्हणजे त्याचं वेटेज बघा तुम्ही किती आहे. पुढचा प्रश्न आहे, संपूर्ण झाडांची वाढ खुंटते, पानांचा गडद हिरवा रंग जातो, ज्यात त्यांना विकृत मृत ऊतींचे लहान भाग असतात, हे फॉस्फरसच्या कमतरतेचे कोणते लक्षण आहे? तर त्याला आपण नेक्रोटिक स्पॉट म्हणतो. म्हणजे त्यांनी म्हणलं नाही, गडद रंगाचे विविध प्रकारचे एक लहान ऊती असते. समजा हे एक लीफ आहे, तर याच्यामध्ये असं कुठेतरी डाग 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 पडलेले असतात, ही अशी लीफ, आणि याच्यावर कुठेतरी असा एक डार्क कलरचा तुम्हाला डाग दिसणार. तर हे नेक्रोसिस स्पॉट आहेत, छोटे छोटे. नेक्रोसिस म्हणजे ऍक्च्युली नेक्रोन म्हणजे डेथ किंवा डेड असं आपण समजू शकतो. तर त्याची छोटी छोटी स्पॉट्स होतात, त्यांना नेक्रोसिस स्पॉट म्हणतात. तर याचं पर्याय क्रमांक 3 उत्तर असणार आहे. वनस्पतींना कॅल्शियम चयापचयासाठी कोणत्या खनिजाची आवश्यकता आहे? विच मिनरल्स प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन कॅल्शियम मेटाबॉलिझम ऑफ प्लांट? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 बोरॉन. बोरॉन हा कॅल्शियमच्या चयापचयासाठी महत्वाची भूमिका निभावतो. पुढचा प्रश्न आहे, डॅडश या जीवनसत्वामुळे रक्त साकारण्यास किंवा गोठण्यास मदत होते. डॅडश विटॅमिन हेल्प्स इन ब्लड क्लॉटिंग. बरोबर, ब्लड क्लॉटिंग मध्ये कुठला विटॅमिन काम करतो? सॉरी मी ब्लड कोटिंग साठी विटॅमिन के काम करतं. तर विटॅमिन के जर जर ब्लड कोटिंग झालं नाही तर एक जेनेटिक डिसीज आहे, त्याचं नाव आहे हेमोफिलिया, ज्याच्यामध्ये रक्त गोठण्याचं थांबून जातं. हा ऍक्च्युली हेरिडिटेड डिसीज आहे, म्हणजे अनुवंशिक डिसीज आहे. तर आपल्याला ब्लड कोटिंग वरून ते पण लक्षात यायला पाहिजे होतं की हेमोफिलिया नावाचा एक डिसीज आहे. आणि इथे विचारलं होतं त्याने कोणतं विटॅमिन रक्त गोठण्यासाठी कार्य करते. तर विटॅमिन ई, विटॅमिन ई हे वैंधत्व, ज्याला आपण स्टरिलिटी म्हणतो, वैंधत्व रोखण्यासाठी काम करतो. विटॅमिन डी मुळे रॅकेट्स, ज्याला आपण मुरदूस मुरदूस म्हणतो, जे की आपल्याला सनलाइट मधून भेटते, सनलाइट मधून भेटते. विटॅमिन सी मुळे स्कर्वी होतो, विटॅमिन सीच्या डिफिशियन्सीमुळे स्कर्वी होतो. आता राहिलेले आपले दोन विटॅमिन कोणते? एक आहे विटॅमिन ए आणि विटॅमिन बी. तर विटॅमिन ए मुळे नाईट ब्लाइंडनेस, रातांधळेपणा, रातांधळेपणा येतो. तर आता विटॅमिन बी चे खूप सारे आहेत, विटॅमिन बी 1, विटॅमिन बी 2, विटॅमिन बी 3, विटॅमिन बी 9, विटॅमिन बी 12, असे खूप सारे आहेत. तर विटॅमिन बी मुळे एक प्रॉमिनंट डिसीज होतो, तो म्हणजे बेरी. तर हे लक्षात ठेवण्यासाठी बी पासून बेरी, ए पासून आंधळेपणा, सी पासून स्कर्वी, डी पासून मुरदूस, स्टरिलिटी पासून, ई पासून स्टरिलिटी, ई आहे याच्यात लक्षात ठेवा, आणि के पासून क्लॉटिंग. म्हणजे लक्षात कसं ठेवायचं, के पासून क्लॉटिंग होते, ब्लड क्लॉट होत नाही. ई पासून स्टरिलिटी, ई वर जास्त फोर्स द्या, स्टरिलिटी म्हणजे वेंधत्व येण्याचे चान्सेस आहेत जर ईची कमतरता असेल. डी पासून आपले जे हाड वगैरे आहेत त्यांना थोडेफार कमजोर येण्याची शक्यता आहे, ज्याला मुरदूस किंवा रेकेट्स म्हणतो. सी हा स्कर्वी होतो,
त्याच्यानंतर बी पासून बेरी बेरी होतो आणि ए पासून आंधळेपणा, दॅट इज रात आंधळेपना. तर अशा लक्षात ठेवा. अजून एक क्लासिफिकेशन करू शकतो याच्यामध्ये वॉटर सोल्युबल आणि फॅट सोल्युबल. तर आता याच्यामध्ये पाण्यात विरघळणारे, पाण्यात विरघळणारे ज्याला आपण वॉटर सोल्युबल म्हणतो ते कोणते व्हिटॅमिन आहेत? बी आणि सी हे वॉटर सोल्युबल आहेत. बाकी उरलेले जे ए डी के आहेत, ए डी ई आणि के हे कोणते आहेत? फॅट सोल्युबल. तर हे 4 फॅट सोल्युबल म्हणजे जे हे स्निग्धामध्ये स्निग्ध असतो, एडीई के स्निग्ध असतं, स्निग्धामध्ये हे विरघळणारे आहेत आणि तिथे स्टोअर होणार आहेत. आणि व्हिटॅमिन बी आणि सी हे पाण्यात विरघळणारे आहेत. तर पुढच्या परीक्षेसाठी जर प्रश्न आला की कोणते व्हिटॅमिन हे पाण्यात विरघळतात, तर उत्तर असणार आहे त्याचं व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन सी. तर तुम्हाला आता इथे सर्व काही सांगितलेलं आहे. तर पुढचा प्रश्न आहे, एबीओ रक्तगटाचा शोध कोणी लावलेला आहे? एबीओ रक्तगटाचा शोध कार्ल लँडस्टर यांनी 1900 ते 1901 या काळामध्ये लावलेला आहे. याच्यासाठी त्यांना 1930 सालचं नोबेल प्राइज भेटलेलं आहे. नोबेल प्राइज सुद्धा भेटलेलं आहे. आता हे डी कॅस्ट्रेलो आणि स्टर्ली या दोघांनी काय केलेलं आहे? 1902 आणि 1903 मध्येच याच्यामध्ये थोडीशी डेव्हलपमेंट झाली, कारण यांनी रक्तगट शोधला. तर इथे एबीओ रक्तगट होता, एक रक्तगट इथे मिसिंग आहे, तो आहे एबी रक्तगट, बरोबर, तो मिसिंग होता. तर तो एबी रक्तगटाचं शोधण्याचं काम हे डी कॅस्ट्रेलो आणि स्टर्ली आहे यांनी केलेलं आहे. आणि हे जे विल्यम हार्वे आहेत, विल्यम हार्वे यांनी कुठल्या रक्तगट शोधला नाही, पण यांचं कार्य खूप महत्वाचं आहे. यांनी जे रक्ताभिसरण संस्था आहे सर्क्युलेटरी सिस्टीम तिचा शोध लावला, म्हणून यांना फादर ऑफ सर्क्युलेटरी सिस्टीम सुद्धा म्हणतात विल्यम हार्वे यांना, बरोबर. आणि आता पुढचा आणि सायन्सच्या सिरीज मधला हा शेवटचा प्रश्न असणार आहे मित्रांनो. जागतिक मधुमेह दिन कधी साजरा केला जातो? याचं सरळ सिंपल फॅक्च्युअल उत्तर होतं 14 नोव्हेंबर. आता हे जो कार्ले लँडस्टर आहे ना, त्याचा बर्थडे आहे 14 जून, बरोबर. आणि ऑप्शनची पहिली जो ऑप्शन आहे तो आहे 14 जून. आता हा 14 जून आपण जागतिक रक्तदान दिन, जागतिक रक्तदान दिन म्हणून साजरा करतो, बरोबर. तुम्हाला मी एक आता इमेज दाखवतो करंट अफेअर्स कसं इथे काम करतं ते. मला फक्त एक सेकंद द्या काही. तुम्ही आता हे इमेज पाहू शकता. तुम्ही आता हे इमेज पहा, मी हिला मूव्ह करतो, बरोबर. तर तुम्हाला आता मी ही इमेज इथे दाखवतो. तर इथे तुम्हाला दिसत असेल की रक्तगटाचा शोध कार्ल लँडस्टर यांनी लावलेला आहे. लँडस्टर यांचा जन्म 14 जून 1868 मध्ये झालेला होता ऑस्ट्रेलियामध्ये. त्यांनी ए बी असे रक्तगटाचे शोध लावले होते, बरोबर. त्यांनी आता इथे बघा, त्यांनी लावलेल्या रक्तगटाला एबीओ रक्तगट असं म्हणतात. इथे लिहिलेलं आहे एबीओ रक्तगट असं म्हणतात, बरोबर. त्यांच्या पद्धतीला एबीओ रक्तगट असं नाव पडलेलं होतं. आता इथे 14 जून त्यांचा वाढदिवसाचा दिवस हा जागतिक रक्तदान दिन म्हणून साजरा करतात असं दिलेलं 14 जून, बरोबर. तर आपल्याला अशा प्रकारे करंट अफेअर्स मधून जे काही प्रश्न वगैरे येतात ती महत्वाची ठरतात. आता याचा वाढदिवस 14 जूनला होता, तो 14 जून पण ऑप्शन मध्ये दिला. जर तुम्ही 3 न्यूज वाटली असेल तर तुम्हाला कदाचित थोडंफार एलिमिनेशनला मदत झाली असेल, कारण तुम्ही बघा ना ऑप्शन जे 14 नोव्हेंबर आणि 14 जून आहे याच्या दोघांमध्ये थोडंफार कन्फ्युज क्रिएट करणार आहे. तर याचा संभाव्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 रक्तगटाचा शोध, याचं संभाव्य उत्तर आहे कार्ल लँडस्टर. तर आपण आता इथे थांबूया. तर हे होतं सायन्स या सेक्शनचं संभाव्य उत्तर आहे. याच्यामध्ये थोडाफार तर स्कोप असतो उत्तर चेंज करायचं, जसं मी लेक्चर स्टार्टिंगला म्हणलंच होतं. तर आपण तुम्ही तुमचा स्कोर किती येतो तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचा आहे, म्हणजे सायन्सचे किती बरोबर येतात, बरोबर. तर मी सेम अशाच प्रकारचं पॉलिटीसाठी आणि हिस्ट्रीसाठी सुद्धा व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. तर ते तुम्ही तिथे जाऊन बघा. आणि तुम्हाला जर हे सेक्शन आवडलं असेल तर नक्कीच याला लाईक करा मित्रांनो, कारण तुमचं लाईकच हे आमच्यासाठी मोटिवेशन आहे. मित्रांसोबत शेअर करा जेणेकरून तुमच्या मित्रांना पण मार्क्स येत आहेत की नाही कळेल. आणि जर चांगलं पेपर गेला असेल, तुमचे बरोबर येत असेल, तर तुम्हाला लगेच मेन्सच्या अभ्यासाला सुद्धा लागता येईल. जर तुम्ही फर्स्ट टाइम या चॅनलला व्हिजिट करत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून जसे मी परत याच्या पुढच्या सेक्शनचे काही व्हिडिओ अपलोड करत ते तुम्हाला सर्वप्रथम पाहता येतील आणि त्यांचा फायदा तुम्हाला गट ब या एक्झामसाठी गट क च्या एक्झामसाठी होणार आहे. तर धन्यवाद मित्रांनो, आपण थांबूया आणि तुम्हाला हे सेशन कसं वाटलं हे मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. थँक्यू.